हाय हॅलो नमस्कार, जयश्री ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते। तर तुमच्यासाठी एक नवीन अशी रेसिपी घेऊन आलेली आहे। तर आज आपण बनवणार आहे गावरान पद्धतीने चाकवतीचं गरगट। तर मग चला बनवूया। तर इकडे तुम्ही बघू शकता मी चाकवतीची भाजी नीट करून घेतलेली आहे। छोटे जे कवळे देठ आहेत ते घ्यायचे आणि पानं घ्यायची। पानाला जर होल असेल तर ती पाने घ्यायची नाही। तर आता आपण ही भाजी धुवून घेणार आहे अगोदर। तर इकडे मी भाजी धुवून घेतलेली आहे। भाजी धुवून तिला चिरायची, अगोदर चिरून धुवायची नाही। तर इकडे मी भाजी धुवून घेतले आणि आता आपण हिला चिरून घेऊया। तर इकडे मी भाजी चिरून घेतलेली आहे। तर आता मी हिला साईडला ठेवून देते आणि इकडे मी 2 चम्मच मुगाची डाळ घेतलेली आहे। मुगाच्या डाळीच्या ऐवजी तुम्ही तुरीची डाळ घेतली तरी चालेल, पण मुगाच्या डाळीमुळे आपल्याला ॲसिडिटी वगैरे होत नाही। तर त्यामुळे मी इकडे मुगाची डाळ घेतलेली आहे आणि भाजी पचायला पण चांगली होते मुगाच्या डाळीमुळे। तर इकडे मी मुगाची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे। तसंच इकडे एक मी टोप घेतला आहे, त्यामध्ये आपण जी भाजी चिरलेली आहे तर ती घालून घ्यायची। तसेच जी मुगाची डाळ आहे जी आपण धुवून घेतली होती तर तीही यामध्ये घालून घ्यायची। तसंच शेंगदाणे घालून घेते मी, थोडेसे कच्चे शेंगदाणे घालून घ्यायचे, भाजलेले वगैरे नाही, कच्चे शेंगदाणे घालून घ्यायचे आणि त्याला तुम्ही व्यवस्थित मिक्स करून घेतलं तरी चालेल किंवा नाही मिक्स केलं तरी चालेल। आणि यामध्ये मी घालून घेते 1 ग्लास पाणी। भाजीची क्वांटिटी किती आहे त्याच्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता। तर इकडे मी एवढा ग्लास पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे। तसंच हे आता मी गॅसवरती ठेवून दिलं आणि व्यवस्थित त्याला मिक्स करून घेते। गॅस फुल करायचा आणि त्याला एक उकळी येऊन द्यायची, त्यामुळे आपली भाजी लगेच खाली जाते आणि पाणी सुटतं। तर तुम्ही बघू शकता पाणी कमी का घालायचं, कारण भाजीला पाणी सुटलं जातं शिजताना। तर त्यामुळे आणि आपण आता त्याला 5 ते 7 मिनटं शिजवून घेणार आहे। त्यावरती ताट झाकायचं नाही आहे, विदाऊट ताट झाकता मी शिजवून घेते, कारण भाजीवर ताट झाकलं तर भाजी आपली काळपट होते। तर भाजी शिजते तोपर्यंत इकडे मी एक मसाला बनवून घेते, म्हणजे हिरव्या मिरच्या आणि थोडेसे जिरे घेतले, ते मिक्सरला बारीक करून घेतले। इकडे मी त्याला बारीक करून घेतलेलं आहे आणि आपली भाजी पण शिजलेली आहे। तर भाजी इकडे मी खाली काढून घेतली आणि त्यामध्ये मी 1 चम्मच बाजरीचं पीठ घातलं। बाजरीचं पीठ नसेल तर तुम्ही ज्वारीचं पीठ किंवा बेसन पण घालू शकता, पण यामध्ये गव्हाचं पीठ घालू नका। तर तेही यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। मिक्स करून घेतल्यानंतर इकडे मी त्याला एका ताटामध्ये काढून घेतलं। जर तुमच्याकडे मॅशर असेल तर तुम्ही त्याला मॅशरने त्या तुपामध्ये दाबून घेतलं तरी चालेल, पण इकडे माझ्याकडे मॅशर नाही आहे, तर त्यामुळे मी त्याला एका ताटामध्ये काढून पेल्याच्या साहाय्याने त्याला दाबून घेते, जेणेकरून आपली जी भाजी थोडीशी जाडसर आहे तर ती त्यामुळे दाबली जाते। भाजी शिजलेली असल्यामुळे ती लगेचच दाबली जाते। तर तुम्ही बघू शकता भाजी पण किती छान अशी दिसते, म्हणजे ग्रीन दिसते। जर तुम्ही झाकलं असतं त्याच्यावर ताट तर त्याचा पूर्ण काळपट कलर येतो, पण भाजीच्या टेस्टमध्ये काही फरक पडत नाही आहे। तर इकडे मी हे करून घेतलेले आहे। तर आता आपण याला एक फोडणी देणार आहे। तर इकडे एक मी कढई गरम करायला ठेवली। कढई चांगली गरम झाली की त्यामध्ये 2 चम्मच तेल घालून घेतलं। तेलही चांगलं गरम झालं की त्यामध्ये थोडेसे जिरे घालणार आहे। जिरे आपण अगोदर पण मिरची वाटताना त्यामध्ये घालून घेतले, तरी पण थोडेसे यामध्ये जिरे घालून घ्यायचे। ते 7-8 लसणाच्या पाकळ्या आहेत, त्या बारीक कट करून मी त्याला ठेचून घेतलेल्या आहेत, त्याही यामध्ये चांगल्या फ्राय करून घ्यायच्या। तसंच यामध्ये आता आपण घालणार आहे जी मिरची आपण वाटून घेतली होती, तर ती मिरची यामध्ये घालून घ्यायची आणि मिरची चांगली फ्राय करून घ्यायची, जेणेकरून तिचा तिखटपणा कमी झाला पाहिजे। तसंच थोडीशी हळद घालून घेते, तीही यामध्ये मिक्स करून घ्यायची। तसंच यामध्ये मी थोडंसं हिंग घालते, हिंगामुळे भाजीला खूप छान अशी चव येते आणि तेही यामध्ये मी मिक्स करून घेते। फोडणीचा खूप छान असा वास येतो आहे आणि आता आपण यामध्ये जी भाजी आहे तर ती घालून घ्यायची। फोडणी चांगली बसली पाहिजे, तिचा वास येईपर्यंत आपण तिला चांगलं परतून घ्यायचं आणि त्यानंतरच यामध्ये भाजी घालून घ्यायची। तर इकडे मी भाजी घालून घेतलेली आहे, तिलाही यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेते। तर भाजी अगोदरच शिजलेली असते, त्यामुळे तिला जास्त शिजवायची गरज नाही असं वाटेल, पण आपण यामध्ये पीठ घातलेलं आहे तर तेही व्यवस्थित शिजलं पाहिजे। तर त्यासाठी आपण थोडंसं यामध्ये पाणी घालणार आहे
आणि 5 मिनटं मीडियम गॅस करून तिला आपण चांगलं शिजवून घेणार आहे. त्यामुळे जी भाजीला खूप छान अशी चव येते आणि त्याच्यामध्ये ते व्यवस्थित मिक्स होऊन जातं. पिठामुळे पाणी आणि भाजी एका साईडला होत नाही, पूर्ण असं त्याचं एकजीव होतं. आणि लास्टला यामध्ये घालणार आहे आपण चवीनुसार मीठ. तर इकडे मी मीठ घालून घेतलं आहे आणि आता आपण हिला 5 मिनटं चांगलं शिजवून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता 5 मिनटं मी चांगलं शिजवून घेतलेलं आहे आणि आपली चाकवताचा गरगटा रेडी झालेला आहे. खाण्यासाठी खूप छान असते आणि हिवाळ्यामध्ये तुम्हाला ही मार्केटमध्ये भाजी लगेच उपलब्ध होऊन जाते. तर इकडे मी एका बाउलमध्ये काढून घेतले. तर कशी झाली आहे आपली रेसिपी हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण बनवून बघा. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये नेक्स्ट ब्लॉगमध्ये. धन्यवाद.